गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आजपासून आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे, फर्स्ट टू 30. ओके, 30 डेजची सिरीज आहे. त्या 30 डेजमध्ये आपण मोस्ट ऑफ सिलेबस कव्हर करणार आहोत. म्हणजे की सिंपल प्रेझेंट असतील, सिंपल पास्ट असतील, सिंपल फ्युचर असतील, कंटिन्युअस मध्ये असतील, देन परफेक्ट मध्ये काही सेंटेन्स असतील. ते ऍक्शनचे सेंटेन्स झाले. त्याच्यानंतर विदाउट ऍक्शनचे झाले. विदाउट ऍक्शन मध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर मध्ये विदाउट ऍक्शनचे सेंटेन्स कसे मेक होतात, सब्जेक्ट म्हणजे काय, देन ऑब्जेक्ट म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब कशी यूज होतात, ॲमिजार कुठे लागतो, वॉज वेअर कुठे लागतो, विल बी, शॅल बी कुठे यूज होतात, ही 30 डेजच्या पूर्ण सिरीज मध्ये आपण घेणार आहोत. आजचा जो फर्स्ट टॉपिक जो आपला तो प्रेझेंट टेन्सचा. ओके, फर्स्ट टॉपिक कोणता आपला? प्रेझेंट टेन्स. पहिला टॉपिक काय? प्रेझेंट टेन्स. ओके, पण प्रेझेंट टेन्स कोणता? तर विदाउट ऍक्शन. हा टॉपिक कोणता आहे? विदाउट ऍक्शन. विदाउट ऍक्शन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ऍक्शन नाहीये. ओके, ऍक्शन नाहीये त्याला म्हणतात विदाउट ऍक्शन. ज्या सेंटेन्स मध्ये ऍक्शन नसते त्या सेंटेन्सला म्हणतात विदाउट ऍक्शन. प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला ऍक्शन नसलेले सेंटेन्स मेक करायचे. ओके, ऍक्शन नसलेले सेंटेन्स आता मेक कसे होणार? तर त्याच्या अगोदर तुम्हाला त्या सेंटेन्स मेक होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या ते माहिती असणं गरजेचं आहे. तर सेंटेन्स मेक होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट गरजेची असते ती म्हणजे सब्जेक्ट. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट की नेमकं बोललं कोणाबद्दल जात आहे. ओके, तो असतो सब्जेक्ट. ज्याच्याबद्दल बोललं जात आहे तो असतो सब्जेक्ट. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट असतो हेल्पिंग वर्ब. दुसरा महत्वाचा पार्ट असतो हेल्पिंग वर्ब. ओके, त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पार्ट असतो ऑब्जेक्ट. तिसरा महत्वाचा पार्ट काय असतो? ऑब्जेक्ट. तिसरा महत्वाचा पार्ट असतो ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय मित्रांनो? तर सब्जेक्ट म्हणजे आपले आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट हे आपले सब्जेक्ट आहेत मित्रांनो. ओके, आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट हे आपले काय सब्जेक्ट आहेत. आय म्हणजे मराठीमध्ये मी, यू म्हणजे मराठीमध्ये तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, दे म्हणजे ते, इट म्हणजे हे किंवा ते. हे काय मित्रांनो आपले सब्जेक्ट आहेत. कोणते कोणते? आय, यू, ही, शी, वी, दे, इट हे काय आहेत? आपले सब्जेक्ट आहेत. ओके, आय म्हणजे कोण? फर्स्ट पर्सन, जो आपण बोलत असतो, मी. ओके, आय म्हणजे मी. यू म्हणजे जो फर्स्ट पर्सनच्या समोर असतो, सेकंड पर्सन जो आपल्या समोर असतो, मग तो यू. मग तो एक पण असू शकतो किंवा अनेक पण असू शकतो. पण एक असेल तरी पण यू आणि अनेक असेल तरी पण यू. पण मराठीमध्ये अनेक असेल तर काय म्हणतो आपण? तुम्ही. ओके, एक असेल मराठीमध्ये तर तू आणि अनेक असेल तर तुम्ही. ओके, इंग्लिशमध्ये यू. ओके, ही म्हणजे तो. तो म्हणजे कोण? मुलगा. याला काय म्हणतात? थर्ड पर्सन. ही म्हणजे तो मुलगा. ओके, एखाद्या मुलाबद्दल आय आणि वी, मी आणि माझा फ्रेंड समोरचा, जो आम्ही दोघं एखाद्याबद्दल बोलतोय, तिसऱ्या मुलाबद्दल बोलतोय तर तो. ओके, तो म्हणजे इंग्लिशमध्ये ही. ओके, शी म्हणजे मुलगी. आय आणि यू हे दोघं फ्रेंड्स एखाद्या तिसऱ्या मुलीबद्दल बोलतायत. ओके, ती मुलगी ते प्रेझेंट असेल पण नसेल, पण तिसऱ्या मुलीबद्दल बोलतायत त्यावेळेस ती. ओके, मुलीबद्दल बोलत असतील तर ती. देन आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण म्हणजे एक असा ग्रुप ज्या ग्रुपमध्ये आपण असतो. ओके, मग तो 2 मुलांचा पण असू शकतो, 20 मुलांचा पण असू शकतो, 200 कितीही मुलांचा असू शकतो, पण त्या ग्रुपमध्ये आपण असलो पाहिजे. 2, 3, 4, 5 कितीही मुलांचा ग्रुप असलो पाहिजे, त्या ग्रुपमध्ये आपण पाहिजे. म्हणजे आम्ही. ओके, आम्ही खेळाडू आहोत, सो आम्ही. ओके, आम्ही मुलं आहोत, सो आम्ही. ज्या ग्रुपमध्ये आपण असतो तो ग्रुपमध्ये आम्ही म्हणजेच वी. ज्या ग्रुपमध्ये आपण नसतो तो असतो दे. ज्या ग्रुपमध्ये आपण नाही येतो ते. त्याच्यामध्ये मग एकापेक्षा अनेक किती व्यक्ती असू शकतात, 2 असू शकतात, 3 असू शकतात, 10 असू शकतात,
20 असू शकतात, 200 असू शकतात, कितीही असू शकतात, पण ज्या ग्रुपमध्ये आपण नाहीये, ज्या ग्रुपमध्ये आपण असतो तो ग्रुप म्हणजे वी, ज्या ग्रुपमध्ये आपण नसतो तो ग्रुप म्हणजे दे. ओके. जर 2 पेक्षा कमी व्यक्ती असतील म्हणजे एकच व्यक्ती असेल आणि तो मुलगा असेल तर ही वापरायचा. 2 पेक्षा कमी व्यक्ती असेल आणि ती मुलगी असेल आणि एकच असेल तर शी वापरायचा. पण 2 असतील तरी दे वापरा, तो मुलगा असो किंवा मुलगी असो. 2 असतील आणि ज्याच्यामध्ये आपण असो त्याच्यामध्ये वी वापरा. मग मुलगा असो मुलगी असो काही फरक नाही पडत. पण सिंगल असेल आणि फक्त मुलगा आहे तर ही, आणि सिंगल असेल आणि फक्त एकच मुलगीच आहे तर ती. ओके. समोरचा व्यक्ती असेल तर यू, अनेक असेल एक असेल तरी पण यू, आणि स्वतःबद्दल बोलायचं असेल तर आय. ओके. आता एखाद्या नॉन लिव्हिंग थिंग बद्दल बोलायचं तुम्हाला त्यावेळेस ही, नॉन लिव्हिंग थिंग बद्दल बोलायचं असेल त्यावेळेस इट वापरा. ओके. इट. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे निर्जीव वस्तू. ओके. निर्जीव वस्तूसाठी इट वापरायचा. पण प्रत्येक निर्जीव वस्तूसाठी इट वापरला जातो, पण काही सजीव वस्तूंसाठी पण वापरला जातो, जसं की ट्री वगैरे असेल. ओके. किंवा एखादा बेबी असेल, बाळ असेल, ज्याचं जेंडर आपल्याला कन्फर्म नाहीये त्यावेळेस पण तुम्ही इट वापरू शकतात. किंवा काही ॲनिमल्सला यूज करू शकतात, काही बर्ड्सला पण तुम्ही यूज करू शकतात इट, ज्यावेळेस तुम्हाला जेंडर कन्फर्म नसेल. ओके. सपोज एखादा बर्ड उडतोय. ओके. एखादा बर्ड उडतोय, तुम्ही इथून नाही सांगू शकत तो मेल आहे की फिमेल आहे. ओके. दॅट टाइम यू कॅन यूज इट. त्यावेळेस तुम्ही इट वापरू शकता ज्यावेळेस तुम्हाला जेंडर कन्फर्म नसेल, बर्डचं असेल, ॲनिमलचं असेल. ओके. ज्यावेळेस जेंडर कन्फर्म नसेल, बेबी असेल तर इट. इट इज स्वीट बेबी बोलू शकतात जर तुम्हाला जेंडर कन्फर्म नसेल. एखादा लहान बाळ आहे तर तो मेल आहे का फिमेल आहे तुम्ही नाही सांगू शकत, त्यावेळेस तुम्ही इट यूज करू शकतात. आता ट्री असेल, झाड असेल, मेल आहे की फिमेल आहे नाहीये, सो त्यावेळेस तुम्ही इट यूज करू शकता. ओके. आता हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा सेंटेन्स आहे. ओके. सपोज मी डॉक्टर आहे, हा सेंटेन्स आहे, मी डॉक्टर आहे. ओके. हे सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स जे ते प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये की फ्युचर मध्ये. ओके. प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये. आता प्रेझेंट म्हणजे काय, वर्तमान काळ जो आत्ता चालू आहे. ओके. प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट जो आत्ता आहे, चालू आहे. पास्ट म्हणजे काय, जो भूतकाळ आहे, जो होऊन गेलाय. फ्युचर म्हणजे येणारा काळ. ओके. प्रेझेंट म्हणजे आत्ता. ओके. आता मी डॉक्टर आहे ह्या वाक्यामध्ये कशावरून समजतंय की तो डॉक्टर आत्ता आहे. ओके. आता प्रेझेंट आहे हे आहे वरून समजतं, बरोबर. मी वरून पण नाही समजणार आणि डॉक्टर वरून पण नाही समजणार, आहे वरून समजतंय. ते सेंटेन्स प्रेझेंट मध्ये बोललं जातंय. ओके. याच ठिकाणी जर सपोज होता असतं तर सेंटेन्स पास्ट मध्ये निघून गेलं असतं. मी डॉक्टर होतो. ओके. मी डॉक्टर होतो हे सेंटेन्स पास्ट मध्ये गेलं असतं. हा होतो, आहे, असेल हे काय असतात, सेंटेन्सचे हार्ट असतात. या सेंटेन्स ह्या शब्दांवरून समजतात तो सेंटेन्स प्रेझेंट मध्ये, पास्ट मध्ये की फ्युचर मध्ये. हा सेंटेन्सचा हार्ट असतो. आहे असेल किंवा होता असेल किंवा असेल असेल, हे सेंटेन्सचे काय असतात, हार्ट असतात मित्रांनो. ओके. हा जो हार्ट असतो ना सेंटेन्सचा त्यालाच म्हणतात हेल्पिंग वर्ब. ओके. आता मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये असतो आहे. ओके. प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके. मराठीमध्ये काय असतो, आहे. हा झाला प्रेझेंट टेन्स. ओके. पण पास्ट मध्ये असेल तर होता, फ्युचर मध्ये असेल तर विल बी, शॅल बी. आता प्रेझेंट मध्ये जर हेल्पिंग वर्ब यूज करायचे असतील ना तर आहे हे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये एम, इज किंवा आर हे असतात हेल्पिंग वर्ब आपले. ओके. काय काय, एम, इज किंवा आर या तिघांपैकी कोणता पण एक यूज केलं जाईल. एम असेल, इज असेल किंवा आर असेल त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, आहे. ओके. हेल्पिंग वर्ब असतात आपले. ओके. आता हेल्पिंग वर्ब आय साठी कोणता हेल्पिंग वर्ब यूज केला जातो, यू साठी, ही साठी, शी, वी, दे आणि इट. ओके. हे मित्रांनो बघू आपण आता. आय साठी हेल्पिंग वर्ब यूज केला जातो एम, आय साठी यूज केला तो एम. यू साठी आर, यू साठी आर. ओके. ही साठी इज, ही साठी यूज केला तो इज. ओके. शी साठी इज. ओके. वी साठी आर, दे साठी आर आणि इट साठी इज. ओके. हे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात. आय साठी एम, यू साठी आर, ही, इज, शी, इज, वी, आर, दे, आर, इट, इज. ओके. हे हेल्पिंग वर्ब झाले इंग्लिश मधले.
मराठीमध्ये कॉमनली सगळ्यांना आहेच लावायचं. इंग्लिशमध्ये ॲम, इज, आर पैकी काहीतरी एकच येणार. जर आय असेल तर ॲम येईल, यू असेल तर आर येईल, ही असेल तर इज, शी असेल तर इज, वी असेल तर आर, दे असेल तर आर, इट असेल तर इज. ओके. अनेक वचन असेल तर आर येतो, एक वचन असेल तर इज. ओके. आय अपवाद आय साठी ॲम यूज केला जातो. ओके. यू हा एक पण असू शकतो, अनेक पण असू शकतो, पण कॉमनली त्याला आरच यूज केला जातो. ओके. ही सिंगल आहे, एकच मुलगा आहे म्हणून इज. शी सिंगल आहे, एकच मुलगी आहे म्हणून इज. वी अनेक आहे म्हणून आर. दे अनेक आहे म्हणून आर. आणि इट हे एकच आहे त्यामुळे इज. ओके. आता ऑब्जेक्ट समजला, हेल्पिंग वर्ब. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ना, तर ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही कोणती थिंग यूज करा, वस्तू यूज करा. ओके. पण प्रत्येक वेळेस वस्तूच लागेल असं नाही. ऑब्जेक्टचा मिनिंग वस्तू होतो, पण प्रत्येक वेळेस वस्तूच लागेल असं नाही. त्यावेळेस तुम्ही क्वालिटी पण यूज करू शकता किंवा प्रोफेशन पण यूज करू शकता. ओके. आता या ठिकाणी आपण एखादा प्रोफेशन यूज करू. ओके. कॉमनली प्रोफेशन यूज करू. आय एम, ऑब्जेक्ट मध्ये प्रोफेशन राईट करा, डॉक्टर. ओके. प्रोफेशन राईट काय केला, डॉक्टर. यू आर डॉक्टर. हा एक, आणि जर अनेक असेल तर डॉक्टर्स. ओके. ही इज डॉक्टर. शी इज डॉक्टर. वी आर डॉक्टर्स. डॉक्टर्स इथे यस लागेल मित्रांनो, अनेक वचन का, कारण इथे वी आहे, अनेक वचन. दे आर डॉक्टर्स. दे आर डॉक्टर्स, ते डॉक्टर आहेत. इट इज ब्लॅक. इट इज ब्लॅक. आता इथे डॉक्टर का नाही आलं, इट इज ब्लॅक. इट कशासाठी सांगितलं मी, नॉन लिव्हिंग थिंग साठी. ओके. त्यामुळे इट इज हे जे प्रोफेशन आहे डॉक्टर, ओके, हे पर्सनचं असतं, तिथे नॉन लिव्हिंग थिंग नाही यूज होऊ शकत, त्यामुळे तिथे ब्लॅक यूज केलं. ओके. इट इज ब्लॅक. ओके. आता आय म्हणजे काय, आयचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, मी. ॲमचा काय होतो, म्हणजे या सगळ्यांचा काय होतो, आहे. या सगळ्यांचा अर्थ काय होतो, आहे. मी आहे काय, डॉक्टर. डॉक्टरचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, वैद्य. पण कॉमनली आपण डॉक्टर यूज करू. ओके. डॉक्टर बोलतात. मी आहे डॉक्टर. ओके. पण मराठीमध्ये असं बोलणार का आपण, मी आहे डॉक्टर, नाही. आपलं वाक्य काय असतं, मी डॉक्टर आहे. आय एम डॉक्टर. मी डॉक्टर आहे. आय एम डॉक्टर. मी डॉक्टर आहे. यू आर डॉक्टर. यू म्हणजे तू. यूचा अर्थ काय होतो, तू. तू डॉक्टर आहे. यू आर डॉक्टर. तू डॉक्टर आहे. हीचा अर्थ, ही इज डॉक्टर. ती डॉक्टर आहे. ओके. यू आर डॉक्टर म्हणजे तू डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर. ही इज डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर, तो डॉक्टर आहे. वी आर डॉक्टर्स. आपण किंवा आम्ही डॉक्टर आहोत. वी आर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर आहोत. ओके. शी राहिला, ती डॉक्टर आहे. ती डॉक्टर आहे. ओके. दे आर डॉक्टर्स. दे आर डॉक्टर्स म्हणजे ते डॉक्टर आहेत. दे आर डॉक्टर्स म्हणजे ते डॉक्टर आहेत. इट इज ब्लॅक. इट इज ब्लॅक म्हणजे हे काळं आहे. इट इज ब्लॅक चेअर वगैरे तुम्ही यूज करू शकता. ही काळी खुर्ची आहे, हे काळं आहे, एवढंच येईल फक्त इथे. ओके. आय एम डॉक्टर. मी डॉक्टर आहे. यू आर डॉक्टर. तू डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर. ती डॉक्टर आहे. शी इज डॉक्टर. सॉरी, आय एम डॉक्टर. मी डॉक्टर आहे. यू आर डॉक्टर. तू डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर. तो डॉक्टर आहे. शी इज डॉक्टर. ती डॉक्टर आहे. वी आर डॉक्टर्स. आपण डॉक्टर आहोत. दे आर डॉक्टर्स.
ते डॉक्टर आहेत आणि इट इज डॉक्टर, सॉरी इट इज ब्लॅक हे काळा आहे. ओके, आता ह्या इज आहे याच्या ठिकाणी आर लागतो का? तर नाही लागत. आरच्या ठिकाणी इज होऊ शकत नाही, इजच्या ठिकाणी आर जात नाही, एमच्या ठिकाणी इज येत नाही, इजच्या ठिकाणी एम येत नाही. ओके, हे जे हेल्पिंग वर्ब आहेत हेल्पिंग वर्ब असेच राहतात. ओके, मुलगी असेल तर शीज वापरणारे, मुलगा असेल तर हीच वापरणारे, समोर असेल तर यूज वापरणारे, आणि स्वतःबद्दल बोलायचं असेल प्रेझेंट मध्ये तर आयच यूज केला जाणार. त्यांना मराठीमध्ये हेच यूज केला जातात आणि इंग्लिश प्रेझेंट मध्ये त्यांना एम इज आरच लागतात जर सेंटेन्स विदाउट ऍक्शन असेल तर. चेंज तुमचा फक्त या डॉक्टरच्या ठिकाणी होऊ शकतो, ऑब्जेक्ट चेंज होऊ शकता. आता जिथे मी डॉक्टर यूज केलेला आहे त्या डॉक्टरच्या ठिकाणी तुम्ही दुसरं काहीही यूज करा. मग आता हा डॉक्टर सपोज मी रफ केला, डॉक्टर रफ केला, या डॉक्टरच्या ठिकाणी जर सपोज मी दुसरा वर्ड यूज केला, आय एम एन इंजिनियर, मी इंजिनियर आहे. ओके, आय एम पॉटर, मी पॉटर आहे. ओके, आय एम ग्रीन ग्रॉसर, मी ग्रीन ग्रॉसर आहे. ओके, आय एम शू मेकर, मी चांभार आहे. आय एम शॉपकीपर, मी दुकानदार आहे. ओके, आय एम शॉपकीपर, मी दुकानदार आहे. यू आर शॉपकीपर, तू दुकानदार आहे. ही इज शॉपकीपर, तो दुकानदार आहे. शी इज शॉपकीपर, ती दुकानदार आहे. वी आर शॉपकीपर, आम्ही दुकानदार आहोत. दे आर शॉपकीपर्स, ते दुकानदार आहेत. आणि इटचं प्रोफेशन मध्ये मेक होत नाही. ओके, मी हुशार आहे, तिथे जर तुम्हाला क्वालिटी यूज करायची असेल तर मी हुशार आहे. हुशार म्हणजे ब्राईट, ब्राईट पण यूज करा किंवा क्लेवर. ओके, मी हुशार आहे, आय एम क्लेवर, आय एम क्लेवर किंवा आय एम ब्राईट. ओके, तू हुशार आहे, यू आर ब्राईट, तू हुशार आहे, यू आर ब्राईट. ओके, यू आर ब्राईट, तू हुशार आहे. तो हुशार आहे, ही इज ब्राईट, तो हुशार आहे, ही इज ब्राईट. शी इज ब्राईट, ती हुशार आहे. वी आर ब्राईट, आम्ही हुशार आहोत. इथे ब्राईट्स नाही होत कारण ही क्वालिटी आहे. ओके, क्वालिटी मध्ये इथे यस लागतो का? नाही, इथे यस नाही लागत. दे आर ब्राईट, ते हुशार आहेत. इट इज ब्राईट, हे हुशार आहे. पण काय, काही असू शकतो. ओके, सो इट इज ब्राईट लागू शकतं. तुम्ही नॉन लिव्हिंग थिंग साठी सुद्धा यूज करू शकतात किंवा लिव्हिंग थिंग साठी एखादा डॉग वगैरेला बोलू शकतात. ओके, डॉग इज ब्राईट, कुत्रा हुशार आहे. पण इट इज ब्राईट यूज करू शकतात, तुम्ही कुत्र्याबद्दल बोलतायत फक्त. समजलं? ब्राईट म्हणजे हुशार. तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये चेंज करू शकता, तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये काहीही यूज करा, चालतं. आय एम एम्प्टी, मी रिकामा आहे. ओके, यू आर एम्प्टी, तू रिकामा आहे. आय एम स्मार्ट, मी हुशार आहे. ही इज स्मार्ट, तो हुशार आहे. शी इज स्मार्ट, ती हुशार आहे. तुम्ही ऑब्जेक्टच्या ठिकाणी प्रोफेशन यूज करा, क्वालिटी यूज करा, रिलेशन यूज करा, चालतात मित्रांनो. फक्त याच्यामध्ये चेंज नाही होत करता येणार तुम्हाला. समजलं यांचा अर्थ? ओके, इथून आता आपण पुढे सेंटेन्स मेक करायला घेणार आहोत. फक्त तुम्हाला सब्जेक्ट म्हटलं तर आय, यू, ही, शी, वी ते कळले पाहिजे. ओके, त्या सब्जेक्टला हेल्पिंग वर्ब कोणता लागतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे पुढचे मी चेंज करून तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्ब सगळे माहिती पाहिजे आणि सब्जेक्ट सर्व माहिती पाहिजे. त्या सब्जेक्टला हेल्पिंग वर्ब कोणता लागतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आता याच्यानंतर आपण सेंटेन्स चालू करू. आपण साइडला लिहून देऊ. आय, यू, ही, शी, वी आणि ते. ओके, हिटल्स. आय म्हणजे मराठीमध्ये मी, यू तू किंवा तुम्ही, ही तो, शी ती, वी आम्ही किंवा आपण, दे ते, इट हे किंवा ते. ओके, यांना सब्जेक्ट काय लागतात, सॉरी हेल्पिंग वर्ब काय लागतात. आयला एम, यू आर, ही इज, शी इज, वी आर, दे आर, इट
इज. ओके, हे यांचे हेल्पिंग वर्ब झाले. फर्स्ट यूज करताना सेंटेन्स मेक करताना काय करतात ना, फर्स्ट तुम्हाला सेंटेन्स मेक करताना सब्जेक्ट यूज करायचा असतो. फर्स्ट सेंटेन्स मेक करताना सब्जेक्ट यूज करायचा असतो, त्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचा असतो हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, आता आपण शिकलोय सब्जेक्ट म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय. हे सर्व आय यू इशू इथे हे काय तुमचे सब्जेक्ट आणि एम इज अ हेल्पिंग वर्ब. ऑब्जेक्ट तुम्हाला राईट करायचे असतात. आता सब्जेक्ट सपोज आपण त्याच्यापैकी घेतला ही. ओके, ही सब्जेक्ट घेतला, हिला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे, इज. ही इज. ओके, ही इज. ही इज काय, ही इज डॉक्टर. ही इज डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर, तो डॉक्टर आहे. ओके, ह्याच ठिकाणी जर बोलायचं असेल तो क्लासमध्ये आहे. ओके, तुम्हाला जर इन वगैरे माहिती असेल तर इन, टू, विथ, विदाउट हे प्रिपोजिशन असतात मित्रांनो. पण सेंटेन्स इन म्हणजे मध्ये, यांनी थोडे मोठे होऊन जातात. मध्ये, टू म्हणजे ला, विथ सोबत आणि विदाउट शिवाय. ओके, जर तो क्लासमध्ये आहे असं बोलायचं असेल तर ही इज इन क्लास. ही इज इन क्लास, तो क्लासमध्ये आहे. तो क्लास मध्ये आहे. इज इन क्लास, तो क्लासमध्ये आहे. ओके, आय एम इन क्लास, मी क्लासमध्ये आहे. ओके, जर तुम्ही डॉक्टर यूज केला तर आय एम डॉक्टर होणार. ओके, मी क्लासमध्ये आहे, आय एम इन क्लास. ती क्लासमध्ये आहे, शी इज इन क्लास, ती क्लासमध्ये आहे. ते क्लासमध्ये आहेत, दे आर इन क्लास, ते क्लासमध्ये आहेत. ओके, इनचा यूज अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मी सपोज जर तुम्ही कोणासोबत असाल, मी राजेश सोबत आहे, आय एम विथ राजेश. तो राजेश सोबत आहे, तो राजेश सोबत आहे. ही इज विथ राजेश, तो राजेश सोबत आहे. ती मैत्रिणी सोबत आहे, शी इज विथ फ्रेंड, ती मैत्रिणी सोबत आहे. ओके, मी तुझ्या सोबत आहे, आय एम विथ यू, मी तुझ्या सोबत आहे. ओके, तो तुझ्या सोबत आहे, ही इज विथ यू, तो तुझ्या सोबत आहे. ओके, तुम्ही जर प्रिपोजिशन यूज केले तर मोस्ट ऑफ सेंटेन्सेस तुम्हाला मेक करता येते. अदरवाइज तुम्ही डायरेक्टली प्रोफेशन यूज करा. ओके, पॉटर, स्वीपर असतो, कॉबलर असतो. ओके, तुम्ही मोस्ट ऑफ ऑब्जेक्ट यूज करा प्रोफेशन मध्ये. ओके, नाही यूज केलं तरी चालते. ओके, जर तुम्हाला सेंटेन्स इटचं मेक करायचं असेल तर इटचं सेंटेन्स कसे मेक होतात ना. सो इट इज ब्लॅक, हे काय आहे, इट इज ब्लॅक. इट इज व्हाईट, हे पांढरा आहे. इट इज बिग, हे मोठा आहे. इट इज शॉर्ट, हे छोटा आहे. पण काय, ओके, ज्यावेळेस तुम्ही इट यूज करताय तर इट इज ब्लॅक हे काळा आहे, बरोबर आहे सेंटेन्स. इट इज व्हाईट हे पांढरा आहे, बरोबर आहे सेंटेन्स. इट इज बिग हे मोठा आहे, बरोबर सेंटेन्स. इट इज शॉर्ट हे छोटा आहे, सेंटेन्स बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इट यूज करतात त्यावेळेस सेंटेन्स करेक्ट असतं, पण समोरच्याला समजलं पाहिजे नेमकं तुम्ही बोलता कशाबद्दल. ज्यावेळेस तुम्ही इट न यूज करता, इथे इट न यूज करता, जर सपोज कॉमनली इथे ट्री यूज केला, ट्री इज व्हाईट, झाड पांढरा आहे, लगेच समोरच्याला क्लिक होता, हा या समोरच्या पर्सनला आपल्याला झाडाबद्दल सांगायचं आहे. ट्री इज बिग, झाड मोठं आहे, याला झाडाबद्दल सांगायचं. ट्री इज शॉर्ट, याला आपल्याला झाडाबद्दल सांगायचं. ज्यावेळेस तुम्ही इट यूज करता त्यावेळेस कन्फर्म होत नाही की तुम्हाला बोलायचं कोणाबद्दल आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली तुम्ही सब्जेक्ट यूज केला, नेम यूज केला तरी चालतं. जसं की डॉग, इथे तुम्ही सपोज डॉग यूज केला, डॉग इज बिग, कुत्रा मोठा आहे. ओके, चेअर इज बिग, खुर्ची मोठी आहे. ओके, किंवा चेअर नाही, क्लास इज बिग.
क्लास मोठा आहे, क्लास इज क्लीन, क्लास स्वच्छ आहे. ओके, सो इट न यूज करता तुम्ही डायरेक्टली नेम यूज करा. इट यूज केला तर सगळ्यांना म्हणजे कॉमनली नेमकं बोलायचं काय, समोरच्याला प्रश्न पडतो की नेमकं तुम्हाला बोलायचं कशाबद्दल, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली नेम यूज करा. ओके, इट न यूज करता डायरेक्ट नेम यूज करायचा, डायरेक्ट सब्जेक्ट मध्ये नेम यूज करायचा. इट इज ब्लॅक करण्यापेक्षा इट न वापरता डायरेक्टली त्या ठिकाणी नाव वापरून टाकायचं. ओके, जसं इट इज ब्लॅक हे काळं आहे, पण काय नेमकं काळं आहे. सो सपोज इथे जर डॉग यूज केला तुम्ही, डॉग इज ब्लॅक, काय काळं आहे, हे काळं म्हणजे कुत्रा काळा आहे. कुत्रा काळा आहे. डॉग इज ब्लॅक, कुत्रा काळा आहे. हाऊस इज ब्लॅक, घर काळा आहे. ओके, घर काळा आहे. सपोज जर तुम्हाला इनचं सेंटेन्स त्याच्यामध्ये मेक करायचं असेल तर कसं मेक करणार. इट इज इन क्लास, हे क्लास मध्ये आहे. आता हे क्लास मध्ये आहे, वाक्य बरोबर आहे, पण काय क्लास मध्ये आहे. इट इज इन क्लास, हे क्लास मध्ये आहे, पण काय क्लास मध्ये. मग इट न यूज करता या ठिकाणी डायरेक्टली नेम यूज करायचा. चेअर, चेअर इज इन क्लास, खुर्ची क्लास मध्ये आहे. चेअर इज इन क्लास, खुर्ची क्लास मध्ये आहे. चेअर इज इन क्लास. ओके, समजलंय मित्रांनो. आता चेअर इज क्लास म्हणजे खुर्ची क्लास आहे असं होऊन जातं, त्याच्यामुळे तो इन यूज करायचा राहतो, कारण खाली मध्ये आला असतो. चेअर इज इन क्लास. ओके, समजलं. आता याचा निगेटिव्ह करायचा असेल तर निगेटिव्ह कसा मी होणार. ओके, ही इज डॉक्टर, हिच्या ठिकाणी तुम्ही कोणताही सब्जेक्ट यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी बद्दल बोलायचं, तू बद्दल बोलायचं, तो बद्दल बोलायचं, ती बद्दल बोलायचं, आम्ही बद्दल बोलायचं की ते बद्दल बोलायचं. सब्जेक्ट काहीही यूज करा आणि प्रोफेशन तुम्ही काहीही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त जर तुम्ही प्रिपोजिशन यूज केले तर त्याच्यासाठी मध्ये तो ला वगैरे आले पाहिजे. ओके, आता याचा निगेटिव्ह करायचा असेल तर काय करायचं ना, फर्स्ट यूज सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. सिंपल आहे. ओके, ही यूज केला ॲज इट इज, ही ला लागला इज, हेल्पिंग वर्ब. ही इज नॉट, ही इज नॉट काय, ही इज नॉट, ही इज अ डॉक्टर, ही इज सिंगल असल्यामुळे यूज केला आपण, एक वचन असल्यामुळे, सॉरी. ही इज नॉट अ डॉक्टर, ही इज नॉट अ डॉक्टर. ही इज नॉट अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर नाही. हे सेंटेन्स काय होतं, तो डॉक्टर आहे. ही इज डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, सॉरी, तो डॉक्टर नाही. ही इज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाही. ओके, आता हीच्या ठिकाणी आपण चेंज केला, सपोज इथे शी केला, शी इज नॉट अ डॉक्टर, खाली पण चेंज होणार, ती डॉक्टर नाही. ओके, सपोज इथे आपण अनेक वचन केला, वी इज नॉट अ डॉक्टर, पण इथे वी येईल का, सॉरी इथे इज येईल का, नाही, इथे इज नाही येणार, इथे चेंज होईल का, कारण वी ला आर लागतो. वी आर लागला, वी आर नॉट, पण इथे ए नाही लागणार आता का, कारण वी हे अनेक वचन आहे. वी आर नॉट डॉक्टर्स, इथे यस लागेल का, कारण अनेक वचन. वी आर नॉट डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर नाहीत. ओके, सेम इथे जर यू आला, यू आर नॉट डॉक्टर, तू डॉक्टर नाही, एक असेल तर यू आर नॉट डॉक्टर्स, तुम्ही डॉक्टर नाहीत, अनेक असेल तर. ओके, सो सब्जेक्ट चेंज केला तर सिंगल जर सब्जेक्ट असेल तर इज यूज करा, सब्जेक्ट जर अनेक वचन असेल तर आर यूज करा. सिंपल आहे. ओके, सपोज इथे तुम्ही ही यूज करताय तर इथे इज यूज करा. ही इज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाही. ओके, तो क्लासमध्ये नाही. ही इज नॉट इन द क्लास, इज नॉट इन द क्लास. क्लास स्पेसिफिक. आता अ अँड द कसे यूज करतात मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही इज नॉट इन द क्लास, तो क्लासमध्ये नाही, तो क्लासमध्ये नाही. सपोज इथे शी यूज केला तर शी इज नॉट इन द क्लास, ती क्लासमध्ये नाही. ओके, इट इज नॉट इन द क्लास, इट इज नॉट इन द क्लास, हे क्लासमध्ये नाही, पण हे म्हणजे नेमकं काय. ओके, त्यामुळे इट्सच्या ठिकाणी तुम्ही नेम यूज करा. चेअर, चेअर इज नॉट इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये नाही. चेअर इज नॉट इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये नाही. अदरवाईज ह्या सब्जेक्ट पैकी कोणता यूज करा. वी आर नॉट इन द क्लास, आम्ही क्लासमध्ये नाही. दे आर नॉट इन द क्लास,
ते क्लासमध्ये नाही, यू आर नॉट इन द क्लास, तू क्लासमध्ये नाही, आय एम नॉट इन द क्लास, मी क्लासमध्ये आहे. ओके. पेट्रोल गाडीमध्ये नाही किंवा गाडीमध्ये पेट्रोल नाही, आपण असं बोलणार. ओके. गाडीमध्ये पेट्रोल नाही म्हणजे हा इथे चेअर लागेल का? नाही. इथे काय येणार? पेट्रोल. पेट्रोल इज नॉट इन द बाईक. गाडी म्हणजे बाईक. पेट्रोल इज नॉट इन द बाईक. ओके. गाडीमध्ये पेट्रोल नाही. मोबाईलमध्ये बॅटरी नाही, बॅटरी इज नॉट इन द मोबाईल. मोबाईलमध्ये बॅटरी नाही. ओके. मी राजेश सोबत नाही. कसं येईल? मी राजेश सोबत नाही. आय एम. आयला काय लागेल? एम. आय एम. आय एम. आय एम नंतर नॉट. आय एम नॉट राजेश सोबत नाही. आय एम नॉट विथ राजेश. मी राजेश सोबत नाही. ओके. ती फ्रेंड सोबत नाही. शी इज नॉट विथ फ्रेंड. ती फ्रेंड सोबत नाही. ओके. समजलंय मित्रांनो? नॉटचे सेंटेन्स कसे मेक होतात? ओके. पाणी बॉटलमध्ये नाही. वॉटर इज नॉट इन बॉटल. ओके. वॉटर इज नॉट इन बॉटल. वॉटर इज नॉट इन द बॉटल. वॉटर इज नॉट इन द बॉटल. काही स्टुडंटचं कन्फ्युजन होतं, सर इथे वॉटर यूज केलं, इथे बॉटल यूज केलं, मग इकडे बॉटल केलं तिकडे वॉटर केलं तर काय प्रॉब्लेम होणार? ओके. आता काय प्रॉब्लेम होणार ते बघा. इथे तुम्ही यूज केला वॉटर आणि इकडे यूज केला वॉटर. ओके. बॉटल इज नॉट. बॉटल इज नॉट म्हणजे काय? बॉटल इज नॉट इन वॉटर. इन वॉटर, फक्त इन वॉटरचा अर्थ काय होतो? इन वॉटर पाण्यामध्ये. इन वॉटर. इन म्हणजे मध्ये, वॉटर म्हणजे पाणी. वॉटर इन चा अर्थ काय होतो? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये बॉटल नाही. बॉटल इज नॉट इन द वॉटर. पाण्यामध्ये बॉटल नाही. आपल्याला तसं नाही बोलायचं. आपल्याला काय बोलायचं? पाणी बॉटलमध्ये नाही, म्हणून वॉटर इकडे येणार. वॉटर इज नॉट इन द बॉटल किंवा सी करायचे. सी म्हणजे समुद्र. ओके. वॉटर इज नॉट इन द सी. ओके. समुद्रामध्ये पाणी नाही. आता इकडे जर सी केलं तर आणि इकडे वॉटर केलं तर सी इज नॉट इन द वॉटर. समुद्र पाण्यामध्ये नाही, असं उलट होऊन जाईल ते सेंटेन्स. त्यामुळे इकडे वॉटर येणार आणि इकडे सी. ओके. समुद्रामध्ये. इन म्हणजे इन लगेच याला लागून असतो. समुद्रामध्ये काय? समुद्रामध्ये पाणी नाही. वॉटर इज नॉट. वॉटर नाही. वॉटर इज नॉट. पाणी नाही आहे. कुठे? इन द सी. समुद्रामध्ये. ओके. समजलंय? निगेटिव्ह. तो डॉक्टर आहे, तो डॉक्टर नाही. ओके. आता हे झाले आपले सेंटेन्सेस. पण हा जो सेंटेन्स आहे सोपं आहे मित्रांनो. पहिले सब्जेक्ट यूज करा, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट आणि ऑब्जेक्ट. ओके. पण तो डॉक्टर आहे किंवा तो डॉक्टर नाही हे तुम्ही केव्हा सांगणार? ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी प्रश्न विचारणार आहे, तो डॉक्टर आहे का, त्यावेळेस तुम्ही सांगणार तो डॉक्टर आहे किंवा तो डॉक्टर नाही. पण कोणीतरी तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की तो डॉक्टर आहे का. ओके. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तो डॉक्टर आहे का, त्यावेळेस तुम्ही त्याला सांगणार की तो डॉक्टर आहे किंवा तो डॉक्टर नाही. ओके. मग प्रश्न कसा विचारला जाईल ना, या दोघांची प्लेस चेंज करायची फक्त मित्रांनो. हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या जागेवर यूज करायचा, सब्जेक्ट हेल्पिंग वर्बच्या जागेवर यूज करायचा. ओके. या साईडला घेतला हेल्पिंग वर्ब, या साईडला घेतला सब्जेक्ट अँड देन ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब काय? जेवढे आहे तेवढे. आर यूज केला तर वी येणार, इज यूज केला शी येणार, ही येणार किंवा इज इट येणार. आणि जर आर यूज केला तर दे, वी, यू पैकी काय यूज केला. ओके. आता सपोज इथं आपण इज यूज केला. इज. इज नंतर सब्जेक्ट काय येतो? ही. इज ही डॉक्टर? क्वेश्चन मार्क. इज ही डॉक्टर? मराठीमध्ये तो डॉक्टर आहे का? इज ही डॉक्टर? तो डॉक्टर आहे का? इज ही डॉक्टर? तो डॉक्टर आहे का? इज ही डॉक्टर? उत्तर काय येईल? सपोज मी समोरच्याला क्वेश्चन करतोय, काय रे मित्रा तो डॉक्टर आहे का?
इज ही डॉक्टर, तो डॉक्टर आहे का? समोरचा काय सांगेल, जर तो डॉक्टर असेल तर हो बाबा ही इज द डॉक्टर, तो डॉक्टर आहे. इज ही अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे का? ओके, तो डॉक्टर आहे का? प्रश्न काय? हो बाबा तो डॉक्टर आहे. ही इज अ डॉक्टर, किंवा नाही तो खोटं बोलतो, ही इज नॉट अ डॉक्टर. ओके, तो परत येतो, तो खोटं बोलतो, ही इज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाहीये. ओके, आता हा आहे का झालं. त्याच्यानंतर जर सपोज आपण इथे शी केलं तर काय रे, ती डॉक्टर आहे का? मग तो डॉक्टर नाही तर ती डॉक्टर आहे का? इज शी अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे का त्याची बहीण? इज शी अ डॉक्टर, आन्सर मध्ये काही नाही, दोघं पण खोटं बोलतात, दोघं पण डॉक्टर नाहीये. ओके, ती पण डॉक्टर नाही, ती डॉक्टर नाही, शी इज नॉट अ डॉक्टर, ती डॉक्टर नाहीये, खोटं बोलते, शी इज नॉट अ डॉक्टर. पण जर ती डॉक्टर असेल तर नाही तो डॉक्टर नाहीये, पण ती डॉक्टर आहे, त्याची बहीण डॉक्टर आहे, त्याची बहीण डॉक्टर आहे, त्याची बहीण. ओके, म्हणजे त्याची बहीण हीच सिस्टर येईल, पण सध्या ती डॉक्टर आहे, एवढं लक्षात ठेवा, ती डॉक्टर आहे. शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. ओके, शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. ती डॉक्टर नसेल तर शी इज नॉट अ डॉक्टर, ती डॉक्टर नाही. ओके, जर मी एखाद्या कंपनीमध्ये गेलो आणि मला कोणी पर्सन नाही भेटायचं, मला मॅनेजरला भेटायचंय, पण मला मॅनेजर सारखा एखादा पर्सन दिसतोय, तर मी त्याला काय विचारणार, तू मॅनेजर आहेस का? तू मॅनेजर आहेस का? तू मॅनेजर आहेस का? प्रश्न काय आला, तू मॅनेजर आहे का? तू मॅनेजर आहे का? ओके, तू म्हणजे यू. ओके, सब्जेक्टच्या ठिकाणी काय लागेल, यू. यू ला काय लागतं हेल्पिंग वर्ब, आर. ओके, म्हणून इथे काय येणार, आर यू अ मॅनेजर. आर यू अ मॅनेजर, तू मॅनेजर आहे का? क्वेश्चन मार्क. समोरचा काय सांगेल, जर तो मॅनेजर असेल, यस आय एम अ मॅनेजर, आय एम अ मॅनेजर, मी मॅनेजर आहे. आणि जर तो मॅनेजर नसेल, नो मी मॅनेजर नाही, आय एम नॉट अ मॅनेजर, मी मॅनेजर नाही. मॅनेजर साहेब तिकडे मध्ये बसलेले आहेत, मी मॅनेजर नाही. ओके, किंवा जर तो एखादा मुलगा तिथे जर कोणी उभा असेल, आय एम नॉट मॅनेजर, पण ते मॅनेजर आहेत, ही इज मॅनेजर, ते मॅनेजर आहेत. ओके, ते म्हणजे काय, मुलगाच आहे, तो पर्सनच आहे कोणतरी, पण तो त्याला रिस्पेक्ट देतोय म्हणून तो ते बोलतोय. ओके, आपल्या मराठीमध्ये रिस्पेक्ट देताना ते बोलतात, वडीलधारी व्यक्ती असेल तर ते बोलणार. ओके, पण इंग्लिशमध्ये तसं काही नसतं. इंग्लिशमध्ये वडीलधारी असेल किंवा लहान मुलगा असेल तरी पण त्याला तोच बोलणार, हीच बोलणार. इंग्लिशमध्ये समोर व्यक्ती असेल ती यूच बोलणार. मग तो लहान मुलगा असेल तरी पण त्याला यू, आणि आपले वडीलधारी व्यक्ती असेल किंवा आजोबा असतील तरी पण यू. ओके, समजलंय? सो तो डॉक्टर आहे का, इज ही डॉक्टर. आता याला जर विचारायचं असेल की ती क्लासमध्ये आहे का, ती क्लासमध्ये आहे का, प्रश्न कसा येईल, ती क्लासमध्ये आहे का. इज, पहिले इज वापरला, नंतर सब्जेक्ट काय येणार, शी. इज शी इन द क्लास, इज शी इन द क्लास. त्या दचं एवढं टेन्शन नका घेऊ मित्रांनो. द अँड द मी सांगेल तुम्हाला कसा यूज करतात. ओके, सध्या नाही यूज केलं तरी चालेल. शी इज इन क्लास, ती क्लासमध्ये आहे का. ओके, पण स्पेसिफिक त्याच्यामुळे द वापरावा लागतो आपल्याला. इज शी इन द क्लास, ती क्लासमध्ये आहे का. इज शी इन द क्लास, ती क्लास मध्ये आहे का. इज शी इन द क्लास, आन्सर काय असेल, ती क्लासमध्ये आहे. शी इज इन द क्लास, ती क्लासमध्ये आहे. आणि जर ती नसेल तर शी इज नॉट इन द क्लास, ती क्लासमध्ये नाही. जर असेल तर शी इज इन द क्लास, आणि ती नसेल तर शी इज नॉट इन द क्लास, ती क्लासमध्ये नाही. जर याच ठिकाणी जर तो असता तर तो क्लासमध्ये आहे का, सिंपल आहे. इज ही इन द क्लास, तो क्लासमध्ये आहे का, इज ही इन द क्लास. ओके, याच ठिकाणी सपोज आपण क्लासमध्ये आहोत का, आपण किंवा आम्ही, इथे काय येणार, वी, आणि इथे काय येणार, आर. आर वी इन द क्लास, आपण क्लासमध्ये आहोत का, आर वी इन द क्लास. ओके, खुर्ची क्लासमध्ये आहे का, खुर्ची म्हणजे एकच असेल तर इज चेअर इन द क्लास, क्वेश्चन मार्क. इज चेअर इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये आहे का. इज चेअर इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये आहे का. जर असेल तर
चेअर इज इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये आहे, किंवा चेअर इज नॉट इन द क्लास, खुर्ची क्लासमध्ये नाही. ओके, जर इथे चेअर्स असेल तर, चेअर्स असेल तर अनेक वचनला काय लागतो मित्रांनो, आर लागतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे इथे इज नाही येणार, मग इथे आर लागेल. आर चेअर्स इन द क्लास. इथे जर एकच असेल खुर्ची तर इज लागेल, इथे जर चेअर्स असेल तर आर लागेल. आर चेअर्स इन द क्लास. ओके, क्लासमध्ये खुर्च्या आहेत का, अनेक वचन होईल, क्लासमध्ये खुर्च्या आहेत का, हा झाला प्रश्न आणि दोन झाले आन्सर. ओके, तुम्ही कोणाला तरी प्रश्न करणारे प्रेझेंट मध्ये, त्यावेळेस त्याचे आन्सर येणार आहे ते दोन. ओके, बॉटल मध्ये पाणी आहे का, इज वॉटर इन द बॉटल. आन्सर मध्ये काय, आन्सर काय, यस वॉटर इज इन द बॉटल. आन्सर नसेल तर नो, वॉटर इज नॉट इन द बॉटल. ओके, समजलंय. समजलाय टॉपिक. ओके, परत एकदा रिव्हिजन करून घ्या. तो डॉक्टर आहे, ही इज डॉक्टर. तो डॉक्टर नाही, ही इज नॉट डॉक्टर. तो डॉक्टर आहे का, इज ही डॉक्टर. तो डॉक्टर आहे का. तो डॉक्टर आहे का, इज ही डॉक्टर. तुम्ही सब्जेक्टच्या ठिकाणी यापैकी कोणताही सब्जेक्ट यूज करा, फक्त मराठी चेंज होणार आहे. त्याला हेल्पिंग वर्ब जो लावायचा तो कोणताही यूज करा. सब्जेक्ट जर एक वचन असेल तर इजच वापरा, सब्जेक्ट अनेक वचन असेल तर आर वापरा. ओके, आणि ऑब्जेक्ट डिपेंड ऑन यू. तुम्ही प्रोफेशन यूज करा, रिलेशन यूज करा, अदरवाइज क्वालिटी यूज करा, काही यूज करा. जर तुम्ही डायरेक्टली वस्तू, जसं मी तुम्हाला वस्तू दाखवल्या ते यूज करू शकता. चेअर इज हेवी, चेअर इज हेवी. पेन इज सॉफ्ट. तुम्ही डायरेक्टली वस्तूंची नेम यूज केली तरी चालेल, वस्तूंची नेम यूज करूनच मोस्ट ऑफ बनवा. क्लास इज क्लीन. क्लास स्वच्छ आहे, क्लास स्वच्छ नाही. क्लास इज नॉट क्लीन. क्लास स्वच्छ नाही. क्लास स्वच्छ आहे का, इज क्लास क्लीन. क्लास स्वच्छ आहे का. ओके, जर तुम्हाला बोलायचं असेल विहीर खोल आहे, वेल इज डीप. विहीर खोल आहे, विहीर खोल नाही. वेल इज नॉट डीप. विहीर खोल नाही. आणि प्रश्न असेल तर विहीर खोल आहे का, इज वेल डीप. सॉरी, माझं मिसकम्युनिकेशन काय झालं, मिस झाले ते सेंटेन्स खालीवर झाले. इज वेल डीप. विहीर खोल आहे का. आन्सर असेल विहीर खोल आहे तर वेल इज डीप. ओके, पण ज्यावेळेस क्वालिटी असतं त्यावेळेस ए लागत नाही, कारण डीप आपण 3, 4, 5, 6 असे काउंट नाही करू शकत. आपण डॉक्टर्स काउंट करू शकतो. एकच डॉक्टर असतो त्यामुळे इथे डॉक्टर यूज केलाय अ. ओके, डीप असं एकच असेल, 2 असेल असं नसतं डीप, त्यामुळे तिथे अ नाही यूज केला. ओके, त्याच्यानंतर पेन सॉफ्ट आहे का, इज पेन सॉफ्ट. पेन सॉफ्ट आहे का. पेन सॉफ्ट असेल तर यस, पेन इज सॉफ्ट. पेन सॉफ्ट आहे. पेन सॉफ्ट नसेल तर नो, पेन इज नॉट सॉफ्ट. पेन सॉफ्ट नाही. ओके, समजलंय मित्रांनो. गाडीमध्ये पेट्रोल आहे का, गाडीमध्ये पेट्रोल आहे का, इज पेट्रोल इन द बाईक. गाडीमध्ये पेट्रोल आहे का, इज पेट्रोल इन द बाईक. आणि जर असेल तर काळजी करू नको, जाय घेऊन गाडीमध्ये पेट्रोल आहे. ओके, असे मित्र बोलणार नाही, पण मग सेंटेन्स मेक करायचं असेल तर डोंट वरी, काळजी करू नको. पेट्रोल इज इन द बाईक. पेट्रोल इज इन द बाईक. आणि नसेल तर नो, पेट्रोल इज नॉट इन द बाईक. गाडीमध्ये पेट्रोल नाही. ओके, देन सेंटेन्स मेक करायचं असेल तर टाकी फुल आहे का. ओके, काय रे बाबा गाडी घेऊन चालू मी पण टाकी फुल आहे का. इज टँक फुल. इज टँक फुल. टँक भरलेली आहे का, इज टँक फुल. समोरून आन्सर काय करेल, जर भरलेली असेल, जर खूपच दयावान मित्र असेल, कर्ण असेल आपला मित्र, तर असू शकतं टँक इज फुल. ओके, आणि जर नसेल तर टँक इज नॉट फुल. ओके, टँक इज नॉट फुल. टाकी भरलेली नाही, भरलेली असेल तरी पण टँक इज नॉट फुल. ओके, चलो बाय बाय, हॅव अ गुड डे. आज आपला प्रेझेंट टेन्स झालाय, उद्याच्या टॉपिक मध्ये आपण पास्ट टेन्स घेऊ की वॉज वेअर कशी यूज करतात. ओके, चलो फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.